गोडबोले सर नाही आहेत का? नाही सर, 2 दिवस एका केससाठी बाहेर गावी गेले. पण तुमचं काय काम आहे मला सांगा, म्हणजे मे बी तुमच्यासाठी काही निरोप असेल. हा, माझं नाव अक्षय घाडगे, या अमृता घाडगे, या माझ्या. ओके ओके ओके, आलं लक्षात. बसा ना. अच्छा. तुमचं सरांशी बोलणं झालं होतं डिवोर्स पेपर बद्दल. हो. तुमचे पेपर्स रेडी आहेत. ओह ग्रेट. सरांनी द्यायला सांगितलं. सरांनी सांगितले पेपर्स नीट बघून घ्या, ते घरी न्या, तुम्ही नीट वाचा आणि तुमच्या दोघांच्याही सह्या झाल्या की मग ते आणून द्या. तोपर्यंत सर येतीलच आणि एकदा तुमच्या सह्या झाल्या म्हणजे मग परस्पर संमतीने म्हणजे म्युच्युअल कन्सेंटनी आपण डिवोर्स फाईल करू शकू. ग्रेट न्यूज. मला सांगाल का कुठे कुठे सह्या करायच्या? इकडे ऍप्लिकंट नंबर 1 लिहिलं, इकडे तुमची सही लागेल. अच्छा. ऍप्लिकंट नंबर 2 आहे, तिकडे मॅडमची लागेल. ओके. माय डिअर अमृता, जागी हो, भानावर ये. या क्षणी हे पूर्णपणे स्पष्ट झालंय की अक्षयला तुझ्यापासून डिवोर्स घ्यायचा आहे. नेक्स्ट पेजला बघा, तसंच आहे. नेक्स्ट पेज. ओके. ऍप्लिकंट नंबर 1 आणि 2. त्यानंतरच्या पुढच्या पेजला तुमचे 2 विटनेस लागतील. त्यांच्या सह्या ते खाली. ओके. जेजुरीला त्याने तुला उचललं त्यावेळी तुझ्या मनात आशा जागृत झाली होती, पण नाही, तुला डिवोर्स नकोय. तू त्याच्या प्रेमात पडलीयस, हे सगळं विसरायचं. आता पुन्हा अक्षयची बेस्ट फ्रेंड असलेल्या अमृता प्रभुणेच्या रोलमध्ये शिरायचं. त्याच्या पुढच्या पेजला दोघांचे फोटो लागतील, पासपोर्ट साईज. ओके. अमृता प्रभुणेला डिवोर्स हवा होता. सो लाजणं, बावरणं, हे सगळं मनात खोल काढून टाकायचं. अक्षयला शंका सुद्धा येता कामा नाही की अमृता त्याच्या प्रेमात पडली होती. तुझं प्रेम तुझ्यापाशीच. ओके. अमृता, निघूया? हो, चल ना. थँक्यू. एक्सक्यूज मी, 5000. ओके. अमृता, सावर स्वतःला. बघ, त्याला कळता कामा नये तुझ्या मनात काय चाललंय, नाहीतर हे नातं तोडताना त्याला त्रास होईल. अमृता. अक्षय, अरे काय झालं? सगळे आहेत. तुला कळतंय का आपल्याला काय मिळालंय? हे डिवोर्सचे पेपर्स. तुला याचा अर्थ कळतोय? डिवोर्सची थांबलेली गाडी पुन्हा सुरू झाली आहे यार. प्रोसिजर सुरू झाली आहे. ग्रेट. मध्ये काय काय घडलं यार? माझं आजारपण, ऍक्सिडेंट, आपण काय नाही केलं यासाठी. खोटं बोललो घरच्यांशी, खोटं खोटं भांडलो त्यांच्या समोर, त्या गोडबोले वकिलाची भाजी सोडल्यानंतर पण कष्टाचं फळ मिळालं यार. फायनली प्रोसिजर सुरू झाली. ग्रेट ना? आय एम सो हॅपी. केवला मिस करतोय फक्त. कुठे यार केव तू? बघ, मी शब्द पूर्ण करणार आहे. तो मी तुझ्या डॅडला दिलाय, हे सांगणार आहे मी तिला. फायनली मी वाजत गाजत केवला माझ्या घरी घेऊन येईल, माझी बायको म्हणून. आणि माझं वचन, माझं प्रॉमिस पूर्ण करीन. ग्रेट ना? ऑफकोर्स हे तुझ्या हेल्प शिवाय शक्य नव्हतं. थँक्यू माय डिअर फ्रेंड अमृता. आणि बघ ना यार, तू पण फ्री होशील या बंधनातून. तू पण तुझ्या आयुष्याची एक नव्याने सुरुवात करशील. ग्रेट ना? मला पण तुला काय हॅपी बघायचं यार, ऑलवेज. ट्रस्ट मी. तुला कधी माझी मदत लागली ना, मला सांग. मी कायम ये ऍज अ फ्रेंड म्हणून.
येस आय नो. पण आता ना अक्षय, तू तुझ्या आणि कियाराच्या हॅपीनेसचा विचार कर. हो, एक मिनिट. बॉसचा फोन यार. हा सर, आता लगेच निघू? ओके, पोचतोच. अमृता, हा? ऍक्च्युली मी तुला घरी ड्रॉप करणार होतो, बट जावं लागेल. बॉसचा फोन होता. जाशील रिक्षाने? हो. हा? आणि हे डिवोर्स पेपर्स तुझ्याकडे ठेव. रात्री आलो की आपण यावर बोलू. अमृता, सॉरी, तुला अर्ध्या रस्त्यात सोडून जावं लागतंय. इट्स ओके. बाय. तू अर्ध्या रस्त्यात सोडून जाणार हे माहिती होतं मला अक्षय. तुझ्या बरोबर पूर्ण आयुष्य चालावं हे न पूर्ण होणारं स्वप्न मी पाहिलं. मी बांधलेली माझ्या प्रेमाची रेशीम गाठ हळूहळू सुटत चालली आहे आणि मी काहीच करू शकत नाही. आता हे घर माझं नाही. 1.5 महिन्यांनी जायचं इथून. नाही अमृता, सावर स्वतःला. अमृता, कशी झाली लंच डेट? जेजूर येऊन आल्यापासून ना भाऊजी फारच रोमॅन्टिक झालेत. आता काय बाबा अमृता ऐकत नाही. मजा आहे तुझी. हे मला सांग ना, तुम्ही जेवायला कुठे गेला होतात? काय काय मजा केली? नंतर सांगू का तुला? नाही, वाट बघत असते. चालेल, पण मला आठवणीने सांगा.